2024 मध्ये महायुती सरकारनं राज्यातल्या महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणली आणि त्याच्या माध्यमातून ज्या लाभार्थी महिला आहेत या लाभार्थी महिलांना 1500 रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होत होते। याची सुरुवात जुलैपासून झाली। पण मात्र त्या अगोदर जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि लोकसभा निवडणुकीला मोठा पराभव महायुती सरकारला मोठा पराभव स्वीकारावा लागला। त्यानंतर लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि या लाडक्या बहीण योजनेचा लाभ पात्र उमेदवारांना म्हणजे पात्र महिलांना मिळू लागला। त्यांच्या खात्यात 1500 रुपये प्रमाणे पैसे जमा होऊ लागले। पण मात्र काही महिन्यामध्येच विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारने घाईघाई महिलांच्या खात्यावर 2-2, 3-3 महिन्यांचे पैसे जमा करायला सुरुवात केली आणि नोव्हेंबरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 7500 रुपये जमा सुद्धा झाले आणि यामुळे महिलांचा मोठा फायदा झाला, त्यांना आर्थिक हातभार सुद्धा लागला। मग याच गोष्टीमुळे कुठेतरी महिलांचं मतदानाची टक्केवारी वाढली आणि त्याचा फायदा महायुतीला मोठ्या प्रमाणात झाला आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश घवघवीत यश असं महायुतीला मिळालं आणि त्यांचं राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार आलं। पण मात्र या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीनं काही आश्वासनं लाडक्या बहिणींना दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की पुन्हा आमचं सरकार आलं, आम्ही जर सत्तेत आलो तर 1500 रुपये जे मिळणारे आहेत त्याची संख्या आम्ही वाढून 2100 रुपये करू आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ। तर तिकडं महाविकास आघाडीकडून सुद्धा लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही 3000 रुपये देऊ। पण मात्र महिलांनी महायुतीवर विश्वास ठेवला आणि महायुतीला भरघोस असं यश दिलं आणि भरभरून मतदान सुद्धा दिलं। आता राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे, लवकरच शपथविधी होणार आहे। कोण मुख्यमंत्री होईल कोण उपमुख्यमंत्री होईल हे काही दिवसात आपल्याला समजणारच आहे। पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार आहेत आणि त्याची सुरुवात नेमकी कधीपासून होणार आहे। जर आपण या संपूर्ण गोष्टींचा विचार केला तर अजून मुख्यमंत्र्यांनी शपथ न घेतल्यामुळं सरकार स्थापन न झाल्यामुळं लाडक्या बहिणींना पैसे कधीपासून द्यायचे याचा निर्णय घेण्यात आलेला नाही। ज्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून उमेदवार शपथ घेतील, राज्यामध्ये सरकार स्थापन होईल, त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक होईल आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये महिलांना 2100 रुपये कधीपासून द्यायचे या संपूर्ण योजनेची सुरुवात होईल आणि महिलांना 2100 रुपये दिले जातील। पण मात्र सध्या तरी जे महिलांना मिळणारे 1500 रुपये आहे ते सुद्धा या कॅबिनेट बैठकीनंतर मिळतील अशी शक्यता आपल्या या ठिकाणी वाटते। पण मात्र 2100 रुपये महिना कधीपासून मिळेल या गोष्टीचा जर आपण विचार केला तर याची शक्यता अजून 1-2 महिने लागू शकतात असं आपल्या या ठिकाणी वाटतं। कारण की 2100 रुपये महिलांना द्यायचे त्यासाठी कॅबिनेटची बैठक घ्यावी लागेल, त्यासाठी अर्थसंकल्प मांडावा लागेल आणि अर्थसंकल्पामध्ये महिलांना 2100 रुपये कसे द्यायचे यावर सविस्तर चर्चा करून त्याचे वेगळं बजेट काढून त्या ठिकाणी महिलांना 2100 रुपये हे चालू केले जातील असं आपलं एकंदरीत वाटतं। पण मात्र सध्या महिलांना मिळणारे जे 1500 रुपये आहेत ते मात्र चालूच राहतील आणि जेव्हा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हापासून 2100 रुपये द्यायला सुरुवात होईल असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं। पण मात्र सरकारच्या जर मनात आलं तर कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा सरकार 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ शकतं आणि लाडक्या बहिणींना मोठा पाठिंबा सुद्धा देऊ शकतं। आता हे संपूर्ण प्रक्रिया तेव्हा होईल जेव्हा सरकार स्थापन होईल, कॅबिनेट बैठक बसेल म्हणजे सगळं मंत्रिमंडळ तयार होईल, त्यानंतरची संपूर्ण ही प्रक्रिया आहे। आता 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शपथ घेतील, सरकार स्थापन होईल अशी शक्यता आहे आणि त्यानंतर 10 दिवसांनी हा निर्णय घेतला जाईल म्हणजे जवळपास 15 ते 20 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होईल असं आपलं या ठिकाणी वाटतं। पण मात्र या संपूर्ण लाडक्या बहिणी योजनेबाबत महिलांना पैसे कधी मिळतील, काय मिळतील, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।